उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानिमित्त डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित शोकसभेत सर्वपक्षीय नेते मंडळींबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली। राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनानिमित्त रविवारी सायंकाळी डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित शोकसभेत सर्वपक्षीय नेते मंडळींबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी भावुक होत अजित पवार यांच्याबद्दलच्या आठवणी सांगितल्या। त्यांच्या जाण्यानं राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पोरका झाला आहे। शेतकरी, कष्टकरी आणि उपेक्षित वर्गासाठी अहोरात्र काम करणारा हरपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। दादाने संपूर्ण आयुष्य ते शेतकरी, कष्टकरी, कामगार, कार्यकर्ते यांच्यासाठीच घालवलं आहे। कधी कधी प्रश्न पडत होता, दादा किती काम करावं दादाने, स्वतःचं त्यांना आयुष्यच नव्हतं। सकाळी उठल्यापासून कार्यकर्ते, नेते, शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचित या सर्वांसाठी धडपडणारा नेता हरपलाय। आज राज्यातला कुठल्याही कानाकोपऱ्याचा व्यक्ती त्यांच्याकडे जावं आणि त्यांनी काम केलं नाही असं कधी झालेलं नाही। प्रत्येकाला एकच अपेक्षा आहे की आपला माणूस म्हणजे दादा, आणि दादाकडे गेल्यानंतर काम होणार हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। आता प्रत्येकाने कोणाकोणचा हा प्रश्न निर्माण झाला। यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितलं की नियतीनं केलेली ही क्रूर चेष्टा आहे। 1997 मध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा संचालक असतानापासून अजित पवार यांच्याशी संबंध आला। त्यांच्या राजकीय उदयोन्मुख काळात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रत्येक कार्यक्रमाचं नियोजन ते शिस्तबद्धपणे आखायचे। विविध कामानिमित्त त्यांची भेट होत होती। ते स्पष्ट वक्ते आणि वेळ पाळणारे नेते होते। सर्व जाती धर्मातील जनतेचं अहोरात्र काम करत असत। सन 2017 मध्ये सिद्धेश्वर मंदिरात आल्यानंतर मंदिर परिसराच्या विकासासंदर्भात अडीअडचणी जाणून घेतल्या होत्या। सोलापूरवर त्यांचं विशेष प्रेम होतं। त्यांच्या जाण्यानं सोलापूर विकासाच्या दृष्टीनं पोरकं झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी विधानसभेत 21 वर्षे काम करत असताना अजित पवार यांच्या कामाची पद्धत जवळून पाहता आल्याचं सांगितलं। तसंच त्यांच्या कार्याची आणि अभ्यासपूर्ण निवेदनाची प्रेरणा घेण्यासारखी होती। कामानिमित्त त्यांच्याकडं गेलेला माणूस रिकाम्या हातानं परत आला नाही। त्यांचं व्यक्तिमत्व प्रेरणादायी होतं असं ते म्हणाले। आज महाराष्ट्रातल्या अनेक घरं पोरके झाले। अनेक मुलांना वाटते, अनेक मायमाऊलींना वाटते की माझा दादा गेला। दादाचं व्यक्तिमत्वच तसं होतं की या महाराष्ट्रातल्या आपण विकास करावं। केवळ बारामती नव्हे, पुणे नव्हे किंवा पिंपरी चिंचवड नव्हे, तर महाराष्ट्रातला ग्रामीण भागाचा विकास व्हावा, महाराष्ट्रातला सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विकास व्हावा। अनेक सहकार चळवळीतनं मोठमोठे कारखाने काढले, अनेक उद्योगधंदे उभे केले आणि महाराष्ट्राला प्रगतीकडे घेऊन गेले। असे हे दादा आज आपल्यात नाही आहे, पण दादाचं काम, दादाची भाषणं ही आपल्या सातत्यानं आपल्याला प्रेरणा देणार आहे। मी आपल्या अध्यक्षांना पवारसाहेबांनाही म्हणलो होतो की दादाचं भाषण एक प्रकारचं वेगळंच असणार की सर्वसामान्य माणसाने त्यांना समोर बसून हाक मारली तरी त्याला उत्तर देण्याचं ज्याच्यामध्ये बळ होतं, असं हे दादा। आणि मी गाडीतनं जात असताना, येत असताना कधी त्यांचं क्लिप असू द्या किंवा त्यांचे भाषणं सातत्यानं ऐकू वाटणारं असं, आणि त्याच्यात एक प्रेरणा माणसाला मिळत होते, एक ऊर्जा मिळत होतं। असे दादा आज आपल्यात नाही आहेत, पण दादाची स्मृती तुमच्या आमच्या आयुष्यभर आपल्या मनामध्ये राहणार आहे। भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर म्हणाल्या की अजित पवार यांच्या निधनाचं वृत्त समजताच संपूर्ण महाराष्ट्र हळहळला। जातीविरहित राजकारण करणारं
उमदं नेतृत्व हरपल्यानं महायुती पोरकी झाली आहे. त्यांच्या जाण्यानं देवाभाऊंचा उजवा हात निखळल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आज महाराष्ट्र नाही तर महायुती पण त्यांच्या जाण्याने पोरकी झालेली आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांचा उजवा हात असलेले अजितदादा आज त्यांचा उजवा हात निखळलाय असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आणि महायुतीतला एक महत्त्वाचा घटक म्हणजे अजितदादा पवार हे आज आपल्यामध्ये नाहीत. ही आपल्या सर्वांच्या ज्या भावना आहेत त्या सगळ्यांच्या भावनांना आपल्याला कुठेतरी आवर घालून आपल्याला अजितदादांसारखं काम कसं करता येईल, त्यांच्या राहिलेल्या जी कामं असतील, जो महाराष्ट्राचा विकास असेल, आपल्या गावाचा विकास असेल, सोलापूरच्या विकासाबद्दल त्यांना जी आस्था होती, त्यांचा पाणी पुरवठा असेल आणि या सगळ्या गोष्टींच्या त्यांनी केलेली धडपड असेल, ती जर आपल्याला पूर्णत्वाला न्यायची असेल तर अजितदादांचं जे स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी आपणही त्यांच्यासारखंच अहोरात्र काम करण्याची आपल्याला गरज आहे. आणि हीच खरी दादांना श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी अतिशय वेगवान आणि प्रचंड ऊर्जा असलेला नेता राज्यानं गमावला असून ते मुख्यमंत्री झाले असते तर राज्याचं चित्र आणखीन वेगळं असतं अशा शब्दात श्रद्धांजली वाहिली. परंतु दादा अतिशय मृदू, मनमिळावू आणि आतून अतिशय हळवे स्वभावाचे दादा होते. दादांना बघताना बऱ्याच दिवसापासून काम करत असताना ते बऱ्याच जणांवर रागवले, माझ्यावर रागवले असतील कितींदा तरी, पण परत रात्री फोन यायचा किंवा सकाळी फाटे फोन यायचा, महेश मी बोललो असेल तर ते मनावर घेऊ नको, तुमचं चुकणंच होतं आणि ह्याच्या पुढे तशी चूक करू नको, ह्याच्या पुढं असं वाट, म्हणजे असं स्पष्टपणे सांगणारा. परंतु आपण एक निरोप ठेवला पीएकड तर असा कुठलाही महाराष्ट्रातला मंत्रिमंडळातला मी माणूस पाहिलेला नाही माझ्या उभ्या आयुष्यात की सकाळी 6:30ला त्यांचा फोन यायचा, हा बोल महेश, किंवा अजून कोणाला जरी केलं असेल तर त्याला सकाळी 6ला फोन यायचा, 6:30ला फोन यायचा, काय काम होतं, पटपट बोल, माझ्यासमोर लोक बसलेत. आपल्याला वाटायचं की दादा चिडून बोलते, तसं नाही. आपण त्यांना काम सांगितलं तर 15 मिनिटात, 20 मिनिटात, अर्धा तासात परत फॉलोअप घ्यायचे, परत ते फोन करायचा, तुमचं काम झालंय, तुमचं हे अर्ज राहिलंय, हे असं झालंय. म्हणजे इतकं वेगवान, ऊर्जावान, अतिशय निष्ठेने काम करणारं या राज्याचं नेतृत्व आपलं हरवलं आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले की अजित पवार यांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. स्पष्ट वक्ता म्हणून त्यांची ओळख होती. आयुष्यात त्यांनी माणसे कमावली. त्यांचे विचार पुढे नेणं गरजेचं आहे. भविष्यात माणसाने काय कमवलं त्यांचे बारामतीमध्ये दिसून येत होतं. प्रत्येकाच्या तोंडामध्ये येत होत, दादा परत या, दादा परत या. ते ऐकल्यानंतर डोळ्यामध्ये आमच्या सगळ्याच्या अश्रू येत. त्या माणसाने काय कमवलं आयुष्यात, कमी वेळामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलं. 2-3 प्रसंग त्यांच्यावर मीटिंगला जायला मिळालं. काय बारामतीत लोक आले होते. बारामती लोकांनी शेतकरी एवढं लांब येता कशाला. मी जर सोमवारी बारामतीमध्ये असतो, अख्खे मंत्रिमंडळ त्या ठिकाणी असतात, एवढा खर्च करून येता कशाला. तुम्हाला बारामतीमध्ये सोमवारी वेळ दिला, तुम्ही सोमवारी बारामतीमध्ये थांबायचं. जेवढा विचार करणारा नेता महाराष्ट्रामध्ये दुसरा कोण नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष प्राध्यापक अजय दासरी यांनी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील अजित पवार यांच्या रूपी एक तारा निखळला. प्रत्येकाला हवेसे वाटणारे अजित पवार हे माणुसकीनं ओतप्रोत भरलेलं व्यक्तिमत्व होतं. अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. MIM पक्षाचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण हे म्हणाले की अजित पवार हे मुस्लिम समाजाचे प्रश्न प्राधान्यानं सोडवत होते. कुछ टीम अजान के वक्त अजान के बारे में कुछ बात चल रहा था. उसी वक्त जब टीम के साथ मैं भी दादा के पास गए थे, हम 2 मिनट में बात खत्म कर दिया दादा ने कि एक मुसलमानों की जो प्रश्न थे आज दादा को ऐसा लग रहा है कि 2 मिनट गृह मंत्री को फ़ोन किए और गृह खाते को फ़ोन किए तो 2 मिनट बोल दिए कि वहाँ से कुछ प्रॉब्लम नहीं, आप अजान दे सकते हैं मस्जिद में. ऐसा एक दादा हमारे चले गए. अल्पसंख्यक समाज के
जो भी प्रश्न है वो हमेशा दिल से काम करते थे। लेकिन आज हमको समाज को एक ऐसा महसूस हो रहा है कि हमारा कुछ घर का व्यक्ति चला गया। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनीही अजित पवार यांच्या जाण्यानं महाराष्ट्र पोरका झाल्याची भावना व्यक्त केली। या प्रसंगी जनार्दन कारंपुरी, गणेश वानकर, पुरुषोत्तम बर्डे, सुधीर खरटमल, किसन जाधव, आनंद चंदनशिवे, दत्ता मुळे, भारत जाधव, माऊली पवार, चंद्रकांत दायमा, दादा साळुंखे, मकबूल मोहोळकर, तानाजी शिंदे, दत्ता गायकवाड, सुहास कदम, राजू राठी आदींनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली। शोकसभेचं निवेदन श्वेता हुल्ले यांनी केलं।